गाजानन महाराज की जय। गण गण मंडळी की आज गणंत गुरुवारचा बोते। दिवस, पावन पवित्र दिवस, गजानन महाराजाला श्रद्धेनं पूजण्याचा दिवस आहे असं अनेक जण मानतात. आणि नेमकं याच दिवसाचं औचित्य साधून आपल्या या भक्तीच्या चॅनलवर गजानन महाराजाविषयीची ही एक मालिका आपण भागामध्ये सुरू करत आहोत. प्लेलिस्टच्या स्वरूपामध्ये आपण ही उपलब्ध करून देणार आहोत. तेव्हा गजानन महाराज हे नेमके कोण होते? ते देव होते का? ते अवतार होते का? की ते एक संत होते? आणि अनेक जण मग त्यांना अवलिया असं का म्हणतात? मग त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची की त्यांना आंधळेपणानं पूजायचं? चमत्कार मानायचे की विचार न करता आपण यावर पुन्हा डोळसपणानं विचार करायचा? आणि आजच्या काळामध्ये मग देवाविषयी, संताविषयी, महाराजाविषयी, बुवाविषयी असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? या अशाच गोष्टींची चर्चा आपण या पहिल्या भागामध्ये करणार आहोत. आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण पहिल्यांदा गजानन महाराजांविषयी आपल्याला जेवढी माहिती मिळवता येईल एक श्रद्धेनं, आस्थेनं, तर तेवढी मिळवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपण जे काही गजानन विषयीचे ग्रंथ आहे तर त्याचाही आपण एक पारायणरूपी त्याचा सार घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर जय गजानन म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण श्रद्धा, अंधश्रद्धा आणि डोळस भक्ती या सगळ्या प्रकारातून आपल्याला जे काही इप्सित ध्येय साध्य करायचं आहे की ते म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच, तुम्हाला, आम्हाला आपल्या दुःखातून, संकटातून मुक्त व्हायचं आहे. आणि जे काही आपल्याला अपेक्षित असेल किंवा आपल्याला जी काही आपल्या इष्टदेवताकडून जी काही अपेक्षा असते तर ती अपेक्षा आपल्या पदरी आपल्याला पाडून घ्यायची आहे. गजानन महाराजांविषयी बोलत असताना आपण भावनेत वाहतो, विचार थांबवतो. खरं पाहिलं तर गजानन महाराज स्वतः कधीही असं म्हटले नाही की मी देव आहे, मी अवतार आहे, असं त्यांनी कुठेच सांगितलेलं नाही. मात्र ते कधीच स्वतः मोठ्या इमारतीत सुद्धा राहिले नाही किंवा सिंहासनावर सुद्धा बसलेले नाहीत किंवा स्वतःची पूजा त्यांनी करून घेतलेली नाही. ते राहिले ते स्मशानात, झाडाखाली, नदीत, ओढ्याखाली, कुठेही त्यांच्या मनात येईल तिकडे ते भटकत राहिले. आणि ही भटकंती करत असताना त्यांना तुम्ही आम्ही भक्तांनी देवत्व प्राप्त करून दिलं. आणि मग आमचा असा अनुभव आहे की कुठलीही भक्ती ही श्रद्धेनं, आस्थेनं, निर्विकार मनानं जर केली तर त्याच्यातून आपल्याला जे काही अपेक्षित फळाच्या अपेक्षेनं जी आपण भक्ती करत असतो तर त्यातून ते अपेक्षित फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं, असा आमचा अनुभव आहे. तुम्हालाही काही अनुभव येत असतील किंवा आले असतील तर श्रीची अनुभूती म्हणून आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला हरकत नसावी. कारण आम्ही जे काही अनुभव घेतलेले आहेत तर खूप काही वर्षांपूर्वी आपल्याकडे एक विदर्भामध्ये असलेलं लोकमत दैनिक आहे तर त्याच्यावर एक दुसऱ्या क्रमांकाच्या पानावर चौकटीमध्ये एका कॉलममध्ये श्रीची अनुभूती नावाचं एक सदर यायचं. दररोज ते प्रसिद्ध व्हायचं. वर गजानन महाराजांचा फोटो असायचा आणि खाली जे काही भक्तांना त्यांचे अनुभव आलेले आहेत तर ते अनुभव ते 8-10 वाक्यामध्ये लिहायचे. आणि अशा पद्धतीचं ते श्रीची अनुभूती नावाचं ते सदर होतं. आणि त्या सदरातून प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा ईश्वराकडे साकडं घातलं, इच्छा व्यक्त केली आणि तो भक्तिमार्ग स्वीकारला. आणि स्वीकारल्याच्या नंतर आम्हाला जे अनुभव आले, जी अनुभूती आली तर तीच आपल्या सर्वांना, इतरांना यावी. बऱ्याचदा असं होतं की आपण कुठलीही पूजा करत असताना आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं, माहिती नसती किंवा कोणीतरी सांगतं, मग आपण भोळेपणानं ती भावभक्ती ठेवून करण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे करत असताना कुठेतरी आपण श्रद्धेनं जरी करत असलो तरी त्याच्यात अनावधानाने चुका होतात. आणि मग आपल्याला जे काही अपेक्षित त्याच्यातून फळ मिळायला पाहिजे ते मिळत नाही. मग प्रश्न आता गजानन महाराजांच्या बाबतीत असा निर्माण होतो की त्यांना अवलिया का म्हणायचं? तर अवलिया म्हणजे असा माणूस जो समाजाच्या चौकटीत बसत नाही पण समाजाला आरसा दाखवतो, जो स्वतःसाठी काही मागत नाही परंतु दुसऱ्याचा अहंकार तो काढून घेतो. आणि मग गजानन महाराजांचं वागणं जर बघितलं तर ते अंधश्रद्धेला कुठेच खतपाणीत घालत नाही. मात्र आपल्यातील श्रद्धा नक्कीच ते जागी करतं, म्हणून ते श्रद्धेचे समर्थक होते पण अंधश्रद्धेचे विरोधक होते. म्हणूनच अनेक अभ्यासक असं सांगतात की गजानन महाराजांना देव मानण्यापेक्षा संत म्हणून समजून घेणं जास्त योग्य आहे. कारण देव पूजेसाठी असतो, अवतार कथासाठी असतात आणि संत आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. तर चला पुन्हा आपण नवीन पुढच्या भागामध्ये याच वेळी, याच ठिकाणी, याच चॅनलवर भेटत राहू. तुर्तास तुमच्या अनुभव सांगायला हरकत नसावी.
किंवा कॉमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहायला हरकत नसावी. जय गजानन.